पाहूयात पुढची बातमी। परळीतल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली। वाल्मी कराडच्या घरी काम करणाऱ्यांची आता चौकशी केली जाणार आहे। दोघांची नार्को टेस्ट तर एकाचं ब्रेन मॅपिंग केलं जाणार अशी माहिती आहे। एकूण 6 जणांची नार्को टेस्ट होणार आहे। एसआयटी कडून वैज्ञानिक चाचण्यांवर आता भर दिला जातो। 6 महिने उलटून सुद्धा एसआयटीच्या हाती काहीच लागलं नाही। बीडच्या परळी इथल्या व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला। आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीनं आता वैज्ञानिक चाचण्यांवर लक्ष केंद्रित केलं। आज मुंबईच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये वाल्मी कराडच्या घरी कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे। एसआयटी आता या नावांचा संबंध कराडशी जोडून त्या दृष्टीने तपासाची चक्र फिरवते। मात्र कराड कुटुंबाने या लोकांशी कोणताही संबंध नसल्याचा दावा यापूर्वीच केला। आज दोघांची नार्को टेस्ट तर एकाचं ब्रेन मॅपिंग केलं जाणार आहे। या प्रकरणातल्या संशयित गोट्या गीतेची चौकशी अद्याप बाकी आहे। त्याच्यावर मकोका लागलेला असून तो अजून देखील फरार आहे। आता वाल्मी कराडच्या बंगल्यावरचे जे नौकर होते ते ब्रेन मॅपिंग मध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत। आता त्यांची म्हणजे नार्को आहे, त्यात मुख्य म्हणजे गोट्या गीते हा फरार आहे, जशी एसआयटी लागलेली आहे तसं। मग अजून तर आरोपी ब्रेन मॅपिंग मध्ये पॉझिटिव्ह आले, पण नार्को मध्ये त्यांनी कसा हा म्हणजे मर्डर घडून आणला आणि कशा पद्धतीने त्यांनी म्हणजे माझ्या नवऱ्याला अडवून हे केलं ते सगळं समोर येईल।